त्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाहीत, अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहे. जवळपास 172 गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या, त्याच्यापैकी 142 गावांमध्ये स्मशानभूमीच्या वर्क ऑर्डर एकाच वेळेस देण्यात आलेले आहे. 37,000 घरकुलांना वर्क ऑर्डर देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे, तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं करण्याकरता सुद्धा जवळपास 20 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून बचत गटांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. असे विविध उपक्रम या ठिकाणी जळगाव DPTCच्या मार्फत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि त्याचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आला. 1200 घरकुलांच्या लोकांना जागा नव्हती, ती 2 दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये 100% पैसे DPTCमधून आम्ही या ठिकाणी खर्च केलेले आहे. उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचा अपमान स्थानिका यांच्यावरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे. अधिवेशनामध्ये कडक कायदा का केला नाही असा सवाल उपस्थित केला आहे. मला त्या गोष्टीची काही माहिती नाही. सध्या मी सकाळपासून कार्यक्रमामध्ये असल्यामुळे बातमी माझ्या बघण्यात आली नाही. पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देईल. आज वाहनांचं देखील वितरण करण्यात आलं आहे. पोलीस विभागांना वाहनांचं देखील वितरण करण्यात आलं आहे. निश्चितपणाने जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा कलेक्टर यांना देखील वाहनं उपलब्ध नाही आहे. हे बघा, या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपल्या असतात की त्यांनी काम केलं पाहिजे, तर मग वाहनांची त्यांना उपलब्धी करून दिली पाहिजे. त्यामुळे 24 चारचाकी गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जवळपास मोटरसायकल, आपण प्रत्येक बीट हवालदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता आणि पोलिसांनासुद्धा DYSP पोस्टिंगची जे लोक आहेत तिथपर्यंत आपण वाहनं उपलब्ध करून दिलेली आहे. कर्जमाफीवरून अजितदादा असं म्हणताय की कर्जमाफी करणं शक्य नाही, राज्याची स्थिती नाही. तेव्हा सध्यापुरतं वाक्य आहे ते, कर्जमाफी होणार नाही, भविष्यात ती होईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. कुणाल कामरा म्हणताय हा, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या हे भागूबाई आहे असंच बोलणार. हो, बघायला गेलं RPSC 11 कोटी रुपयाचा घोड झाल्याने जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये हा घोटाळा पाहायला मिळतो. हे बघा, याच्या बाबतीमध्ये कलेक्टरांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं आहे आणि जर तसं असेल तर आपण चौकशी करून कारवाई करू. हो, अंबरनाथमध्ये साधारण बघायला गेलं 19 कोटीचा हा घोड असल्याचं आहे ZPच्या माध्यमातून. हे बघा, चौकशीशिवाय या गोष्टीवर बोलणं मला वाटतं तरी उचित होणार नाही. जर चौकशीमध्ये सत्य निघेल तर कारवाई करू. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.